आपल्याला एक तर समजत नाही कुठले तयार झाले कुठले काय, मला नाही कळत. तर हे मला ना वाटप आता काढलं मी, म्हणजे ओलं खोबरं किसून पण ठेवलं. आणि लेक म्हणतो फक्त काजूची कर. काय करायचं, हे बघा परत घेऊन आले. दूध पियालास काय, कुणाला पण आला. काय घ्यायचे, फावडा फावडा घेतो. काम झालं तुझं, काम झालंय. एक काम कर, तू इथं काही काम नाही, तू ना तुझं दुसरं काय काम असेल तर काय थंडीच्या ह्याच्यावरती ती झाडं शेती मोठी झाली थंडावर. आता हा सगळा कचरा शेकून आहे ना, इथेच हे करून टाकायचं. आता ही जी क्लिप तुमचे शेअर करते ना, ती कालची क्लिप आहे. म्हणजे रविवारच्या दिवशी ह्या काजूच्या बिया ना आम्ही काढून घेतल्या होत्या. वाग्या शेरू सुकून गेल्या बिया. हे आम्हाला काढायचे होत्या, पण हे सगळं गडबड झाली ना, त्यात सगळं राहून गेलं. ए कुठे जात आहे रे, गेले परत. तयार झालेत काय, भाजीसाठी काढायचे ना, हे काढून घेऊ ना. तयार होते, बोंड तयार व्हायला लागली तुमची. काढ मग. हे बघा काय काय सुकलं आहे काय बिया. त्या भाजीला काय ठेवायचं, ते त्याशी जळूनच गेले असा, आग लागली तेव्हा. पण ते वाचल्या तर नशीब, नाही तर नसते राहिले. हे आले आपल्याला एक तर समजत नाही कुठले तयार झाले आणि कुठले काय, मला नाही कळत. आता सुकणार त्या, आपल्याला सुकवायच्या नाहीत ते, थोड्याशा आहेत त्या राहू दे. भाजीसाठी ठेवायचे. हे बघा ते दोन सुकले, हे काढू. तो काढ तयार. हे राहू दे, अजून होईल. म्हणजे कसं माहिती पडतं तयार झालं, कसं माहिती पडतं. तो काजू, तो छोटा काजू तयार झाला ना, म्हणून ते बोलतो काढ, भाजीला काढायचं. काजू मला आवडतो. हे आता कसं पहिला आहे ना वर्ष आपला, त्याच्यामुळे कमी आहे जरा. पहिल्या वर्षी थोडंसं कमी असतं ना, नंतरला वाढत जातं. हे बघा इतके काजू, म्हणजेच बिया इतक्या निघालेल्या आहेत. पहिल्या वर्षीच्या पहिल्या बिया. त्याच्या एवढीशी भाजी टाकायला गरबत झाली. त्याच्यात तरी वांगे टाकून होईल ना. एक घर 3 रुपये आहे बाजारात. हा, इतकं महाग मिळतं. 300 रुपये शेकडा, म्हणजे एक घर 3 रुपये. अच्छा. आणि आता बघा उन्हाळ्यात तर बरं वाटतं ना, उन्हामध्ये खूप गार आहे आज. चला आता आम्ही ना जरा 2 दिवस आरामच करणार, थकलोय आम्ही. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, जरा रिलॅक्स होऊया. 2-3 दिवस जरा इतकं काम पडलंय ना आम्हाला, त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये राहायचं. मी जाते नाश्ता बनवायला. काम महत्वाचं आणि स्ट्रेस भरपूर झाला, असं झालं ते. टेन्शन असतं ते. नाही बा, हातपाय दुखतात ना आता, ते कोयता बिता सगळं चालून त्याच्यामुळे आज जरा रिलॅक्समध्ये आमचं चाललंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज माझं किचनचं काम की नाही भरपूर आहे. म्हणजे गेले 5-6 दिवस झाले हे जे झालं आहे ना सगळं वणव्याचं वगैरे, तिथपासून थोडंसं जरा दुर्लक्ष झालं किचनकडे. दुर्लक्ष म्हणजे ते वाटप वगैरे असतं ना, ते सगळं संपलेलं आहे. आपण जे एक्स्ट्राची तयारी करून ठेवतो ना आयत्या वेळेस, ते सगळं संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जरा अडचण येते मला. 2-4 दिवस झाले. तर आज काय पण करून ते मला पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे ती तयारी मी आता करायला की नाही घेतलेली आहे. आज किचनचं काम काही संपत नाही आहे. ओ चंगू मंगू बघा, हे झोपलेत दोघंजणं. तर हे मला ना वाटप आता काढलं मी, म्हणजे ओलं खोबरं किसून पण ठेवलं. म्हणजे पालेभाजीत वगैरे लागतं ना त्याच्यामुळे. आणि आता हे वाटप जे आहे कांदा खोबऱ्याचं, तर आता भाजून घ्यायचं चुलीवरती. हे बघा चूल आपली पेटते, पटकन भाजून घेते याच्यावरती. आणि इथे आज अजून एक एक्स्ट्रा काम आपलं झालं आहे. हे बघा लाद्या पडल्यात. मशीन जरा साफ करून घेतली. साफ म्हणजे हे ना, हे पल्सेटर आहे ना, हे सगळं काढलं होतं कुणालने.
आणि ते पूर्ण मग आतनं काढून ते क्लीन करून टाकले, कारण माती बिती जाऊन बसते ना, त्याच्यामुळे केलं आज. साफ वगैरे असतं, जेव्हा जमेल तेव्हा करायचं. बाहेर त्या साईडने बघा कशी झाली मशीन ती. जाऊ दे, चला आपण आपलं वाटप घेऊया भाजून. तर काजूच्या बियांची भाजी आम्हाला काल करायची होती, म्हणजे रविवारी करायची होती, पण अजिबात वेळच काल मिळाला नाही आम्हाला, कारण त्या बिया पण बघा त्या साफ कराव्या लागतात, त्याला पण वेळ लागतो. परत घरातलं वाटप वगैरे पण संपलं होतं कांदा खोबऱ्याचं, आणि कांदा खोबऱ्याचं वाटप करायला माझ्याकडे पण वेळ नव्हता, कारण इतर दुसरी पण कामं म्हणजे पाण्याचं वगैरे बघा सगळं आपलं चाललं होतं, त्यातच भरपूर असा काल पूर्ण दिवस आपला गेलेला आहे. त्याच्यामुळे मग आज सोमवारी म्हटलं बनवूया. काल साधं सिंपल जेवण आम्ही केलं होतं. तर आता सकाळी सकाळी उठून लवकर मी हे खोबरं वगैरे किसून घेतले, म्हणजे जवळजवळ 2 नारळ मी किसले, आणि कांदा वगैरे चिरून लवकर म्हणजे सगळं करून ठेवलं होतं, कारण आज वार होता सोमवार, आणि सोमवारची जाते लाईट. म्हटलं लाईट गेली तर सगळी म्हटलं गडबड होऊन जाणार, आणि मग वाटप पण आपलं होणार नाही, आणि जे काही प्लॅनिंग केलं आहे काजूच्या भाजीचं ते पण म्हटलं फिसकटून जाईल. त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई केली, आणि ते वाटप बघा आता चुलीवरती भाजून घेतलेलं आहे. कांदा खोबरं भाजून झालं, लसूण भाजून झालं, त्यात आलं असतं ना ते मिक्स करून घेतलं, आणि थोडं थोडं करून मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून हे वाटप जे आहे कांदा खोबऱ्याचं ते वाटून ठेवलेलं आहे. आणि बरं पडतं हो असं वाटून ठेवतो ना, आठवड्याभराची आपली सोय होऊन जाते, दगदग होत नाही. मग झालं बाबा, वाटप वाटून झालेलं आहे पटकन लाईट जायच्या आधी. खूप घाईघाई केली, झालं पण वाटप पण झालं आहे. थोडंसं जास्त झालं बघा, पण ते मी घेईन नंतरला काढून. आणि हे ओलं खोबरं ते पण मी सकाळी किसून ठेवलं. थोडीशी घाईघाई झाली, कारण म्हटलं लाईट गेली तर सगळी गडबड झाली असती पुढच्या जेवणाची, त्याच्यामुळे. चला आता हे सगळं ना फ्रीजमध्ये ठेवून देते, जसं लागेल तसं वापरायचं. डायरेक्ट नाही खायचं, त्याला चिक असतं, समजलं का? गरम गरम पाण्यात टाकायचं आणि मगच खायचं, समजलं? तर इथे आता बघा या बिया आहेत ना, त्या घेतल्या सोलायला. कशी भाजी करायची? एक म्हणते कडधान्यामध्ये टाकून कर भाजी, आणि लेक म्हणतो फक्त काजूची कर. काय करायचं? मला जशी करायची तशी करा, मायलेखाने. दोघांनी बसा स्टोव्ह बनवा. दोघांनी स्टोव्ह कसे बसणार? म्हणजे कुणाला जेव्हा म्हणतात की म्हणजे चवळी लाल आहे ना भिजवलेली आहे, त्यात टाकून कर भाजी, तर कुणाला म्हणतो की आई फक्त काजूची कर. मी कन्फ्युजनमध्ये. तू बिया कापतं खरं, मग त्याच्यासाठी मी थोडीशी बनवते वेगळी, मग फक्त काजूची. हां हां, कारण ते कुणाला जेव्हा कसं गरम पडेल ना, काजू गरम असतात, परत शेंग पण टाकायचे ना, शेंग पण गरम असते. शेंगाची शेंग पण काढले आपल्या झाडावरची, सगळं गरम, मग भारी पडेल त्यांना, मग पोटाला त्रास होईल. कुणाला देते मी बनवून वेगळी, थोडीशी बनवते पटकन त्यासाठी. चला आता हे पहिले काजू आपल्या तोंडाला लागतात. आपल्याकडे उशीर आहेत ना या टायमाला? आपल्याकडे आहेत, काय काय ठिकाणी लवकर पण येणार, लवकर येतात तिकडे. लवकर म्हणजे काय, समुद्र नाही नाही, आमच्या इथे उशिराच आहे सगळं, म्हणजे कैऱ्या काजू. आणि जिथे समुद्र आहे ना तिथे लवकर येतं. अच्छा, हां हां. जिथे समुद्राच्या जवळ जेवढे लोक आहेत ना, हां, तिकडे वस्तू जास्त लवकर. असं आहे काय? समुद्र सपाटीपासून लांब आहे तिकडे कमी लवकर नाही. तर हे बघा आता हे काजू, इथे तेल पण घेतलंय, चिक लागतो ना हाताला, त्याच्यामुळे सुरीला हाताला तेल लावायचं, आणि मग हे काजू असे कापायचे, आणि मग असे साईडला करून गर काढायचा. चिक जर का जरा पण हाताला लागला का फोड्या बिड्या सगळ्या होतात, फोड्या पण येतात, त्याच्यामुळे जरा सांभाळूनच करावं लागतं ना. काजूला लई त्रास आहे. मी म्हणून पण टी शर्ट नाही घातलेली ना, मग अशी घर पचकन हे उडला. हा मग ते बेकार टी शर्ट घातली बेकार, ते थोडी येते लगेच. आयुष्यपत लाईट गेली बघ. वाटलं हा वाटप झालं माझं करून, म्हणून तर एवढी घाई केली मी सकाळपासून. हां, गेली लाईट बघा. झालं माझं काम तर झालंय, पण रेसिपी करायची ना, चुलीवरती बनवूया. सोमवार लागला, बघू काहीतरी अरेंजमेंट करू आपण लाईटीची. आली तर पटकन होईल पण भाजी. सांभाळून कर, सांभाळून कर. त्यात नको टाकू, मग शेंग टाकते मग. तर हे बघा इतके काजू आता निघालेत, ओले काजूचे गर. आता इथे हे गरम पाणी घेतलंय, त्यात घालून ठेवते एक 10 मिनटं, म्हणजे चीक असेल ना तो सगळा निघून जाण्यासाठी. चीक कसं काढ जरा हे, आणि बाकीचं सगळं वेळी वगैरे आहे ना ते सगळं तेल लावून आधी पुसून घ्यायचं, आणि मग घासायचं ना,
काय घातलं आता काय झालं सगळं. चीक असते ना म्हणून खूप सांभाळावं लागतं. चला थोडा येतात चिकाने त्या पुन्हा करे लवकर. तर लाईट बघा गेली. आज लाईट जायचा दिवस आहे ना. ते जरा लाव ना रिंग लाईट बघ जमते का. मला जमत नाही लावायला. ते कुणालनी ना मागे मला रिंग लाईट आणली होती. मुंबईला होता ना कुणाल त्यावेळेस. तर मी काय त्याचा जास्त असा वापर केलेला नाही कारण मला ते जमतच नाही लावायला. तर कुणाला म्हटलं जरा लावून दे पटकन आपण भाजी करूया. म्हणजे लाईट गेले का थोडीशी बघा गडबड होतेच ना. तर आता काय माहिती करते भाज्या मला 2 कराव्या लागणार आहेत कारण कुणालला फक्त काजूची भाजी हवे आणि कुणालचे बाबा म्हणाले की मग म्हणजे काजू कसे आता गर बघा केवढूशे निघालेत. तू दुसऱ्या भाजीमध्ये काय घालणार आणि मग त्याची सेपरेट भाजी होणार नाही. त्याच्यामुळे ते आता मला म्हणाले की तू चवळीची वेगळी कर भाजी त्यात काजूचे गर टाकू नकोस फक्त काजूची भाजी पण कर त्याच्यासाठी असे बोललेत. आणि ते आता गेलेत परत बाहेर. म्हणजे सकाळी पण ते जाऊन आले आता पुन्हा गेलेले आहेत. असं सगळं चालू आहे त्यांचं. असं ते म्हणजे पुन्हा म्हणजे बोलतो मी परत जातो बघून येतो परत कुठे कुठे काजू बिजू काय धरले आहेत का असं. आणि त्याच्यामुळे म्हणजे मला म्हणत होतं की चल येतेस का तू बेटे नको तुम्ही जा म्हटलं मला म्हटलं घरामध्ये की नाही काम खूप आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं काय येणार नाही. म्हटलं मी जर का आले तर तुमचं म्हटलं जेवण कसं होईल तुम्हाला जेवायला कसं मिळेल. त्याच्यामुळे मग ते एकटेच गेलेले आहेत असं आहे ते. तर आता कुणाला जरा तो सेटअप माझा रेडी करतोय तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी तरी म्हटलं बोलूया. किती आणल्या हे बघा परत घेऊन आले. कैऱ्या पण आणल्या काय. होता ना. अच्छा हां भावेशने काढून दिला. बघा इतक्या काजू परत आता आणलेले आहेत. आता कापायच्या का त्या आहेत त्याचीच बनवूया भाजी. आणि कैऱ्या किती आणल्या बघू दे. माहिती होत्या ना तयार झाल्यात कैऱ्या. हे बघा चला डबल मेवा आज भेटलेला आहे. ठेवून दे नंतरला बघू चटणी बनवायला होईल ना. नाही कापून कैरी खायची आता. तर इथे मी चवळीची भाजी बघा या छोट्या कुकरमध्ये करून घेतली. कुणालचे बाबा जरा लवकर आले असते तर त्यात पण काजू टाकता आले असते पण ठीक आहे. आणि थोडीशी तयारी काजूच्या भाजीसाठी कांदा आलं लसूण टोमॅटो थोडीशी कोथिंबीर हा बटाटा चिरायचा आहे. आणि हे भिजवलेले बघा म्हणजे गरम पाण्यात टाकून ठेवले ना काजू तर चीक आता निघेल तर आता काढून घ्यायचे असे कसं पटकन निघतात ना. ह्यात फक्त मी बटाटा टाकणार आणि वाटप वगैरे टाकून छान अशी भाजी तयार होईल. सोलून घेते पटकन. लाईट आली मोठी मेहरबान झाली. काय आलं तेज पत्ता बोलवलं ह्याच्याने धार येते बोलवलं. काय हवं कुणाला तुला. काजू कच्चा खाऊ नको. हां हा खा. तो मगाशी चिकवालाच खात होता त्याला म्हटलं कच्चा खायचा चिकवाला तर आवडते काजूची भाजी खूप. आता खा. बाबाने आणले बघ बिया अजून बघ जा. त्याच्यासाठीच आणलेले कुणालसाठी सगळे घेऊन आलेत ते. एवढी मेहनत करून आता आम्ही असं ते गरम पडतं ना पोटाला त्याच्यामुळे आम्ही जास्त काही खात नाही काजू वगैरे असं. तर काजू असतात ना ओले काजू त्याची भाजी कुणालला की नाही खूप आवडते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते आज 2दा कुणालचे बाबा गेले काजू शोधायला आणि 2 वेळेस ते थोडे थोडे करून काजूच्या बिया घेऊन आलेले आहेत. आता तर आता ही बघा ही सेपरेट भाजी फक्त काजूची कुणालसाठीच बनते. ती आम्ही काही जास्त अशी खात नाही. जरी खाल्ली तरी पण 1 चमचा म्हणजे लहान 1 चमचा असतो ना तेवढीच खातो कारण काजूची भाजी की नाही गरम असते त्याच्यामुळे जास्त असं गरम पदार्थ आम्ही असे खात नाही दोघं पण. तर इथे बघा आता फोडणीमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं त्यात आलं लसूण 1 तेजपत्ता टाकलाय अर्धा टाकलाय जरा पान ते मोठं होतं म्हणून तुकडे करून घेतलं. कांदा टाकला भरपूर आणि टोमॅटो आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला त्यात 1 बटाटा पण टाकला आणि जरा 1-2 मिनटं चांगलं असं परतून घेतलं. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ताजं जे आपण आज वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे 2 चमचे. म्हणजे या भाजीसाठीच आज खास करून वाटप काढायचं होतं पण झालं बघा वाटप काढून पण आपलं. त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आणि छान असं परतून घेतलं. जरा 2 मिनटं ते बटाटे बघा शिजायला पाहिजे ना लवकर म्हणून जरा 2 मिनटं मी झाकण पण ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे आणि नंतरला काजू घालायचे ओले काजू आणि मग चवीप्रमाणे त्यात मीठ घालायचं आणि बटाटा शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला स्लो गॅसवरती शिजून घ्यायची. आता काजू काही शिजायला काही जास्त वेळ लागत नाही ते कसे शिजतात पण बटाटा कसा छान लागतो या भाजीमध्ये म्हणून बटाटा थोडासा घालायचा. तर इथे झाकण वगैरे ठेवलं मी भाजीवरती त्याच्यावरती झाकणावर थोडंसं पाणी घातलं आणि स्लो गॅसवरती ही भाजी मी शिजत ठेवलेली आहे. 5 मिनटात ही भाजी आपली तयार होऊन जाईल. तर आता भाजी ना आपली झाली असेल. हां
थोडीशी जरा सुकी करणार आहे भाजी. मस्त शिजले असणार बटाटे, कारण एक 5 मिनटं ना होऊन गेले. हे बघा बटाटे शिजले. बटाटे शिजले म्हणजे काजू पण शिजले. मग हे बघा. चला आता गॅस बंद करायचा. आमचे वाघ्या शेरू बघा आता झोप काढून उठलेत. बाथरूममधनं झोप काढून उठलेले आहेत. त्यांची बाथरूममध्ये जागा असते दुपारच्या वेळेस. तर जेवायला आता त्यांना हे दिले, म्हणजे ताकच दिले, कारण उन्हाळा खूप आहे ना आता, त्याच्यामुळे. सकाळी पोटभर जेवले होते, म्हणजे आता परत दुपारी मग जेवत नाही, मग जेवायला कंटाळा करतात. त्याच्यामुळे आता ताक असं बनवलं आणि दिलं आहे. म्हणजे गाई करा आता परत जाऊन त्या बाथरूममध्ये झोपतील सावकाश. हां बस झालं. जा आता आराम करा जा. अजून हवं आहे? थांब देते जरा. अजून हवं आहे. अगो ह्याचं आहे बघ मागे इकडे. हे पी बेटा पी. नको बघा हे अशा असं वाघ्याचे नखरे. शेरू तू पिऊन टाका वाघ्याचं. कैरी ते जराशी मला. तर जेवायला बघा बसलेत आमच्याकडे सगळेजण. आणि ही कैरी, त्यात मीठ मसाला हळद टाकलेलं आहे आणि थोडी साखर पण टाकलं आहे ना, म्हणजे आंबट गोड आणि तिखट असं सगळं लागतं. आणि ही लाल चवळीची भाजी ही बघा, जी कुणालच्या बाबांना खूप आवडते. आणि ही आपली काजूची भाजी. कुणाला कशी झाली काजूची भाजी? आवडली? कैरी नाही खात आहे कैरी? चला जेवूया आता. ते बघा आता संध्याकाळच्या वेळेस काम चालू आहे आपल्याकडे. पालापाचोळा जो काही बघा जमा केला होता ना, त्याला आता आग लावून टाकली, कारण चांगला तर सुकला आहे तो, त्याच्यामुळे. हे सागाचं झाड आहे ना. तर हा बघा हा पालापाचोळा सगळा जमा केला, त्याला आता आग लावली. जळला लगेच ना. हे असं सगळं थोडं थोडं जमा करून आहे ना जाळून टाकायचं. हे सागाची पानं भरपूर पडतात. हे बघा हे समोर इथे सागाचं झाड आहे ना, त्याच्यामुळे खूप अशी पाचोळा सगळा पडतो सागाच्या पानांचंच. असं सगळं आहे. सगळं सपाट झालं ना, त्याचं किती घाण होते इथे साठलेली. ह्या साईडचं जरा इथे पाहिजे, इथे जरा फक्त लक्ष. पालापाचोळा जमा करायचा, हलका हलका इथे टाकायचा. सगळी हिरवळ बघा जळून गेली आता. तर चला मग आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. व्हिडिओ आता आजचा इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.